सदा भुजंगरावचा कांदा रे भारी आलाय रे. एकदम भारी कांदा. ओ भुजंगराव, अहो काय चाललंय? अरे गणपत, आलो आलो थांब. कांदा बिस्टी शेड झाला. एकदम भारी कांदा आलाय. सांगितलं तसं केलं वाटतं ना. हा. अरे गणपत सदा, अरे काय म्हणतात कांदा एक नंबर आलाय ना तुमचा. भाऊ? ते तुमच्या मार्गदर्शनाखालीच ना रप्पार. चला तिकडे झाडाखाली बसू. ना अहो कांदा तुमचा लईच भारी सेट झालाय. 12 दिवस झालेच असतील तुमच्या कांद्याला नाही का? अरे सदा, कालच 12 दिवस पूर्ण झाले रप्पार. अहो भुजंगराव, रोप नीट शेड झालंय, मग त्याला नाताराचा डोस द्यायला नको का 12 ते 15 दिवसाच्या दरम्यान? ते आणि कशासाठी? ना जसं कांदा पीक शेतात लावल्यावर ते सेट होतं आणि त्याचा पुढचा विकास सुरू होतो. आता त्यासाठी त्याला लागतं नत्र. नत्रामुळे पानांचा आकार, पानांची संख्या, मुळांची संख्या आणि हरितद्रव्याची निर्मिती होते. या सगळ्यांचा सगळ्यात जास्त फायदा पिकाला होतो. आता द्यायचं किती आणि कसा? अहो हा नत्र खताचा डोस युरियातून देणं अत्यंत सोयीस्कर आणि स्वस्त असतं. आणि युरिया खताची एक गोणी म्हणजे 45 किलो. ते खत शेतात सारखं पसरून द्यायचं आणि हलकं पाणी द्यायचं. युरिया हा पाण्यात पूर्ण विरघळतो आणि मुळाच्या सानिध्यात जातो. पण भुजंगराव, पाणी जर भरमसाठ दिलं तर या नत्राची कार्यक्षमता कमी होते, कारण तो मुळाच्या कार्यक्षेत्राच्या खाली निघून जातो आणि त्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजन? हे आता नवीन काय? पिकाच्या मुळाला ऑक्सिजन लागतो हे माहित होतं, पण युरियाला ऑक्सिजन लागतो हे तर अजबच आहे राव. अहो नाना, यात अजब काहीच नाही. युरिया मधलं हे नत्र अमाइड स्वरूपात असतं, म्हणजे कर्बाबरोबर बांधलेलं, जे पिकाला मुळांद्वारे डायरेक्ट घेता येत नाही. यासाठी त्याचं विघटन व्हायला हवं आणि त्याचमुळं पाण्यासोबत आपल्याला ऑक्सिजनची पण गरज असते, ज्यामुळे युरियामधलं नत्र हे पहिल्यांदा अमोनिकल स्वरूपात येतं. पण आपण हे 4% जास्त आपल्या पिकाला उपयोगी पडू शकत नाही. आता पुढच्या टप्प्यामध्ये याचं पुन्हा एकदा विघटन होऊन हे ऑक्सिजनच्या संयोगात येतं आणि हे नायट्रेट या स्वरूपात येतं आणि हे आपल्या पिकाला चटकन घेता येतं, जसं आपल्या रक्तात ग्लुकोज ओढावं तसं. अहो भुजंगराव, ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी जमिनीचा वापसा, जमिनीचा प्रकार, जमिनीचं तापमान, ह्या सगळ्या गोष्टीमुळं 5 ते 6 पासून तर 20 ते 25 दिवसापर्यंत कालावधी लागू शकतो. अहो भुजंगराव, ह्या प्रक्रियेच्या सुरुवातीला किंवा दरम्यान पाणी जर जास्त दिले तर ही प्रक्रिया लांबू शकते आणि रूपांतरित नायट्रेटचा रास लिचिंगमुळे होऊ शकतो. त्यामुळं नत्र खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाण्यावर आपलं नियंत्रण असणं फार महत्त्वाचं असतं. अरे सदा, मी तर असं ऐकलंय नत्र खतामुळे कांदा लवकर सडतो आणि किडी रोगी जास्त लागते. मग हे दिलं नाही तर चालणार नाही का? ना तसं शस्त्र हे आपल्या संरक्षणासाठी बनवलेलं असतं, पण केव्हा? जेव्हा ते आपल्याला चालवण्याचं ज्ञान असेल, नाहीतर ते आपलाच घात करेल. तसंच नत्राचं असतं. नत्राचा योग्य वापर केलास ते पिकासाठी अमृत आहे, नाहीतर विष आहे नाना. बापरे, विषय तर गंभीरच आहे. पण या नत्र खताचा अमृतासारखा वापर करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ती पण रपारप? नाना, त्यासाठी महत्वाचे 6 मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. पहिला म्हणजे नत्र खताचा वापर हा जेवढा होईल तेवढा विभागून केला पाहिजे, म्हणजे थोडं नत्र थोड्या दिवसांनी. आता मुद्दा क्रमांक 2. आता युरिया हा निंबोळी किंवा इतर अखाद्य पेंडींसोबत मिसळून टाकावा, ज्यामुळं त्यात असलेला जो नत्र आहे तो टप्प्याटप्प्याने टाकला जातो किंवा सोडला जातो. मुद्दा क्रमांक 3. नत्र खतासोबत पोटॅश खताचा पण वापर करावा, म्हणजेच कमीत कमी नत्र खताच्या मात्रेत अर्धा भाग तरी पोटॅश खताचा असावा. मुद्दा क्रमांक 4. कीड रोगासारखे दुष्परिणाम जर आपल्याला नको असतील तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. मुद्दा क्रमांक 5. नाना, नत्र खतांचा वापर हा 50 दिवसांच्या पुढे कधीच करायचा नाही. मुद्दा क्रमांक 6. कमतरता भासल्यास फवारणीद्वारे नत्राचा इन्स्टंट पुरवठा हा आपल्या पिकांना द्यायचा. हा, त्यामुळं नत्राला घाबरायचं नाही भुजंगराव. त्याचा वापर कांदा फुगवण्यासाठी करायचं. हे बघा, आपण आता क्रॉप टेकच्या दुसऱ्या डोसाविषयी नंतर चर्चा करू. आलं लक्षात? महाधन महाधन महाधन
महाधन